वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। ॲडव्होकेट नंदा पदाते आहे। मी नागपूर शहर महिला काँग्रेसला आता 3 महिन्यापासून अध्यक्ष झालेली आहे आणि मला एकही गोष्टीची नोटिंग नसते। मला कोणी मेसेज टाकत नाही, मला काही बोलवत नाही। कुठल्या आज प्रेस क्लब होती, प्रेस क्लबला प्रेस होती, मला माहित नाही प्रेस केव्हा होती। तर काल मला कुठलीही माहिती मिळत नाही। आज अलकाताई लांबा येणार आहेत, किती वाजता येणार आहेत त्यांना माहित नाही। मी 4 वेळा फोन करून राहिली, मी कुठे येऊ, मला कोणीही सांगायला तयार नाहीये। त्या तर बोलल्या की बा तुम्हाला मला मेसेज दाखवून द्या, माझा फोन माझ्या हातात आहे, मला मेसेज नाही। या संदर्भात आम्ही प्रश्न केला त्यांना, तर ते म्हणाले तुम्हाला माहिती होतं। नाही, मला अजिबात माहिती नाही, मला कोणी काहीच सांगितलेलं नाही। परत येत आहे तुम्हाला पार्टीमधून म्हणजे असं डवलण्यात येत आहे का? मला माहित नाही। मला आंदोलन 3 महिन्यापासून मी सतत आंदोलन करून राहिली, कार्यक्रम घेऊन राहिले, मला का डावलण्यात येऊन राहिलेलं आहे मला काहीच समजून नाही। समन्वय नाही आहे का? महिला अध्यक्ष झाल्या, समन्वय नाही आहे का? तुम्ही महिला अध्यक्ष झाल्या त्यापासून तुम्हाला डावलण्यात येत आहे का? हो। काय कारण आहे नेमकं? कारण काय आहे? गटातटाचं राजकारण नाही मॅडम, आताच 2 मिनिटांपूर्वी बोलले ना गटातट। पण मी नागपूरमध्ये कार्यक्रम आहे, नागपूरच्या महिला अध्यक्षाला तुम्ही डावलून सगळा कार्यक्रम करणार आहे। स्टेज कमिटीमध्ये नागपूर शहरची एकही महिला नाही, स्टेज कमिटीमध्ये नागपूर शहरची एकही महिला नाही। त्यांना मला सांगण्यात येते तुम्ही आपल्या महिला आमदार निवासाला पाठवा, तुम्ही आपल्या अरे नागपूर शहरचा कार्यक्रम असल्यावर नागपूर शहरांची महिला कुठे कहा दिसून नाही राहिली आहे 3 दिवसापासून। उनका ये कहना है कि आप कल की तैयारी कर रही है, कारण काय उनका ये कहना है कि आप कल की विचारा। तैयारी कर रही है, इस विषय में क्या कहना है आपका? उद्याला आंदोलन आहे त्यांचं वालं, तुम्ही त्यात सहभागी राहणार का? होणार? हो, मी सहभागी होणार आहे। नाही, पण तुम्हाला का डावललं? मला माहित नाही, तुम्ही ताईला विचारा। काय वाटतं तुम्हाला? तुम्ही बोलले आता की आमचं बोलणं झालं आणि आताच इथे गटागटाचं राजकारण दिसत आहे। गटातटाचं राजकारण अजिबात नाही, आमच्यासाठी सगळ्या महिला सारख्या आहे। काय झालं की 3-4 ग्रुप बनवण्यात आले, त्या ग्रुपवर एखाद्या वेळेस मेसेज वाचण्यात आला नसेल, आता हे मी आता बघितला। नाही, जबाबदार पदाधिकारी आहेत ना, महिला अध्यक्ष आहेत ना शहरच्या। ऍक्च्युली आपण ग्रुप जो बनवला त्या ग्रुपवर मेसेज टाकलाय, कदाचित त्यांनी डावलण्यात येत आहे। नाही, त्यांना कशाला डावलणार तुम्ही आहे? परस्पर त्यांना फोनवर संपर्क साधून या संदर्भात कळवलं का नाही? महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे जिल्हाध्यक्षाला फोन करत नसतात, ग्रुपवरच मेसेज जात असतात। त्यांचंही मिसकम्युनिकेशन झालं असेल, त्यांना असं वाटलं माझ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना कळवलं नाही। मी त्यांना सांगेल की बाबा दुसऱ्या ग्रुपवर मेसेज आहे। काही पदाधिकारी नागपूर मधला त्या इतक्या मोठ्या ह्याच्यात काही घेतला नाही। मी 3 महिन्यापासून प्रयत्न करते ते या आंदोलनासाठी। बरोबर आहे, यश आलं तर का डावलण्यात? असं अजिबात होत नाही। आता यांना सुद्धा वेळेवर नाही, पण तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही म्हणाले की आम्ही त्यांना कळवलेलं आहे, यात किती सत्य आहे? तुम्ही मेसेज चक्क आम्ही खोटं बोलल्यात, त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही प्रकारचा मेसेज असं नाही, ग्रुपवर मेसेज आहे। नाही, ग्रुपवर नाही, तुम्ही फोन का नाही केला? कोण प्रदेश अध्यक्ष नसतात करत, ग्रुपवरच मेसेज जात असतात। ही प्रदेशची प्रथा आहे। आता ह्या व्हाईस प्रेसिडेंट आहे, ही जिल्हाध्यक्ष आहे, कोणालाही पर्सनली फोन जात नसतात। ग्रुप काय होतं, ग्रुपमध्ये जेव्हा आमचे मेसेज येतात तर खाली जेव्हा महिला काही मेसेज टाकतात तर ते ग्रुपवरचे मेसेज वर जातात। तर कधी कधी यांच्या लक्षात येत नाही की हा मेसेज आलेला आहे, त्यांच्या वाचण्यात नाही आलं आणि त्यांना असं वाटलं असेल, त्यांची चुकी नाही, त्यांना असं वाटलं असेल बाबा मी इथे शहराची अध्यक्ष आहे, ती आमच्यासाठी सन्माननीयच आहे, की तिला असं वाटलं असेल कदाचित बाबा मला बोलावलं नाही। असं नाही, आम्हालाही रस्ता चुकला, मलाही वेळ झाला, कारण मी तिकडे प्रोग्राममध्ये होताना वेळ यायला। असं काहीही नाही, कोणताही गट नाही, तट नाही महिला काँग्रेसमध्ये। त्याच्यामुळे फोन करून विचारलं, त्यांनी सांगितलं मी इथे आहे नाही। अहो, त्याही माझ्याच पदाधिकारी आहेत, माझ्या काही वेगळ्या टीम थोडी आहे। नाही, त्यांचं म्हणणं आहे ना आता गटाटटाचं म्हणजे गट इथे त्यांनी फोन केले पण तुम्ही फोनवर लोकेशन सांगितलं। पण त्यांना अध्यक्ष मीच केलेला आहे। मला सांगा, त्यांना डावलण्याचा काय प्रश्न? त्यांच्याशी माझं मगाशी बोलणं पण झालं होतं की आपण 3 वाजता प्रेस आहे, मी सांगितलं त्यांना स्वतः, बोलणं झालं माझं। आम्ही तुम्हाला जेव्हा प्रश्न केला आजी माझी शहराध्यक्ष दिसत नाही महिलाच्या, ते जे आहे आम्ही नॅश अलीला सुद्धा केला, लावा फोन, तुम्ही फोनवर बोलू शकता। नॅशला सुद्धा सांगितलं, पण ती काही दुसऱ्या कामात असल्यामुळे आली नाही। नॅशचा पण नाही, कालपासून सातत्याने नॅश अली सुद्धा आमच्या सोबतच आहे, कुठंही गटातटाचं राजकारण नाही। नवीन चेहरा मिळणार का मॅडम काँग्रेसला पदाधिकारी शहराचा? म्हणजे ह्यांच्याऐवजी नंदाताई असं काही नाही, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू।
बघा महिला असतात, महिलाला असं वाटतं कुठेतरी बाबा आम्हाला डावलला गेला का, चिडत असते, राग असते. अहो एवढे बलात्कार होत आहे तिथं तुम्ही एवढे कॅमेरे लावत नाही, एवढं काय आमच्या महिलाला तुम्ही हे करता? आम्ही समजवतो त्यांना. ठीक आहे ओके. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.